नमस्कार, मी बाळासाहेब शेटे पाटील. लोकपथ यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सहकार, राजकारण, धर्म, अध्यात्म, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती, बातम्या आणि सारं काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. महाराष्ट्राचा आजचा हा दिवस एक दुर्दैवी दिवस म्हणून सकाळी उगवला. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अतिशय दिमाखानं डौलत असलेला एक जो तारा आहे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार यांचं विमान अपघातात आज सकाळी दुर्दैवी निधन झालं. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्रामध्ये अजितदादा इतकी उंची फार थोड्याच लोकांना गाठता आलेली आहे आणि अशा प्रकारे अजितदादांचं जाणं हे महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राला फार मोठी हानी आहे. अजितदादांसारखा नेता एका रात्रीतून कधीही घडत नाही. अतिशय प्रशासनावर पकड असलेला, सर्व महाराष्ट्रातील प्रश्नांची जाण असलेला आणि तळमळ असलेला हा नेता आपल्यातून या दुर्दैवी अपघातामुळे गमावला गेलेला आहे. ही खरोखरच दुःखद गोष्ट आहे. मी नेवासा नगरपंचायत, महायुती, नेवासा तालुका, समर्पण फाउंडेशन आणि आमच्या सर्व घुले कुटुंबियाच्या वतीनं अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि हे दुःख सहन करण्याची परमेश्वर महाराष्ट्राला ताकद देव अशी माऊली चरणी प्रार्थना करतो. अजितदादांशी आमचे नातेसंबंध थोडेसे दुरून का होईना होते आणि त्या अनुषंगाने एक दोन वेळा अजितदादांची भेट झालेली होती. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये समर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून एकदा अजितदादांना भेटण्याचा योग आला. संभाजीनगर येथे एका खाजगी लग्न समारंभामध्ये मी गेलेलो असताना अजितदादांनी अतिशय आस्थेनं माझी चौकशी केली. त्या ठिकाणी माझ्या चालू असलेल्या उपक्रमांबद्दल त्यांनी जाणून घेतलं आणि खूप चांगल्या पद्धतीनं हे उपक्रम चालू असल्याचा त्या ठिकाणी त्यांनी एक निर्वाळा दिला आणि भविष्यात काही गरज लागली तर निश्चित मदत करील असं अजितदादांनी त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं होतं.